नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मौनी अमावस्येच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये एक गोष्ट शांतपणे ठेवा। मग तुमच्याकडे इतके पैसे असतील की तुम्ही मोजूनच थकून जाल। जर तुम्ही देखील आज हा व्हिडिओ पाहत असाल तर हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याचे एक रहस्य आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना ही माहिती आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्येच्या बद्दल जाणून घेणार आहोत। 2026 मध्ये मौनी अमावस्या आलेली आहे। 2026 मधली पहिलीच मौनी अमावस्या आहे। एक अमावस्या जी केवळ एक तारीख नाही, तर विश्वातील सर्वात शक्तिशाली एक अमावस्या जी आहे ते एक तारीख नाही, तर विश्वातील सर्वात शक्तिशाली एक रहस्यमय रात्रीपैकी एक मानली जाते। ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असे म्हटले जाते। त्यामुळे हा तो दिवस आहे जो तुम्हाला जे जे हवे ते तुम्हाला मिळू शकते। तुम्हाला तुमच्या पर्समध्ये फक्त एक गोष्ट शांतपणे ठेवावी लागेल। मग तुमचे पाकिट कधीही आणि पैसे रिकामे राहणार नाही। तुमच्या घराची तिजोरी पैशाने कायम भरलेली असेल। तर मित्रांनो, तुम्हाला जे जे हवे असेल ते तुम्हाला मिळेल। तुमचे नशीब बदलेल, पण तुम्हाला ते योग्य मार्गाने करावे लागेल, तरच तुम्हाला त्याचा योग्य परिणाम तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो, देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला जीवनामध्ये संपत्ती, आनंद मिळेल। मौनी अमावस्येचे नाव ऐकल्यावर बऱ्याच लोकांना फक्त हे माहीत आहे की या दिवशी फक्त गंगेत स्नान केले पाहिजे। परंतु या आणखीनच एक मोठ्या सत्यासह या लोकांना माहीत नाही की मौनी अमावस्या हा केवळ बाह्य कर्माचा खेळ नाही, तर असा एक दिवस आहे जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये वेगवान गतीने पुढे जाऊ शकतो। म्हणून धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी जर एखादी व्यक्ती योग्य गोष्टी योग्य नियमासह योग्य ठिकाणी ठेवली तर त्याच्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या असा चमत्कारिक बदल होतो। जसे की कोरड्या जमिनीवरती अचानक मध्ये मुसळधार पाऊस पडतो। आणि तुम्ही जर हा आजचा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमचे नशीबही या गोष्टींसाठी नक्कीच जवळ आहे। तसे हा व्हिडिओ आज सर्वांसाठी उपलब्ध होणार नाही। आणि जर तुम्ही मौनी अमावस्येचा हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल तर हे देवाचे लक्षण आहे की तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये बनणार आहात। तर मित्रांनो, तुम्ही काहीतरी मोठे काम करणार आहात। अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर मित्रांनो, आज आपण बघूया, कारण मौनी अमावस्येच्या दिवशी उच्चारलेले शब्द हे खूप प्रभावी असतात। हे असे विचार आहेत जे न बोलता आपल्या मनामध्ये फिरवत असतात। म्हणूनच या दिवशी केल्या जाणाऱ्या पैशाशी संबंधित उपाय योजना, बोलली जाणारी वाक्य बाकींच्या दिवसापेक्षा खूप जास्त फलदायी असते। मौनी अमावस्येचा हा तो दिवस असतो जो नकारात्मक ऊर्जा कमकुवत असतो आणि सकारात्मक ऊर्जा शिखरावरती असते। म्हणजेच काय, तर एक दिवस जेव्हा नकारात्मकता शून्य असते आणि सकारात्मकता 100% असतात। म्हणून हा दिवस सुट्टी म्हणून साजरा केला जातो। आगामी काळामध्ये एक छोटासा उपाय आहे, खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम। पण तुम्ही रोज काम करता पण तुमच्याकडे पैसेच नाहीत, पैसे तुमच्याकडे येतात पण थांबत नाही। असे का बरं होते? तुम्ही यामागे अनेक उपाय वापरून पाहिले आहेत। कधी कधी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते। असं का होत असेल? यापूर्वी तुम्ही प्रयत्न केला आहे, परंतु तुम्ही कधीही उपाय सापडलेला नाही, कारण त्यामागचे कारण तुमची कृती आणि तुमचे कर्म नाही। यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जेचे असंतुलन। मौनी अमावस्या हा एक उपाय दिवस आहे जेव्हा तुम्ही हे संतुलन एका छोट्या उपायाने दुरुस्त करू शकता। म्हणून पूर्वीचे महाराजा असलेले राजे जे व्यापारी असतात ते या दिवशी अतिशय गुप्त पद्धतीने उपाय करत असतात। हे पाऊल उचलल्यानंतर बरेच लोक सांगतात की आम्ही हे पाऊल उचललेले आहे, तुम्हाला ती चूक करण्याची गरज नाही। मौनी अमावस्येच्या दिवशी गुप्तपणे तुम्हाला ही वस्तू तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवावी लागेल। इतके पैसे असतील की तुम्ही हाताळू शकणार नाही। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत, मनापासून शेवटपर्यंत नक्की बघा।
तुमच्या आयुष्यामध्ये पैसे येऊ लागतील. इतके पैसे येतील की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. पण तुम्ही इतकी सावधगिरी बाळगली पाहिजे की हा उपाय जितका अधिक संवेदनशील असेल तितकी जास्त काळजी तुम्हाला त्याची घ्यावी लागेल. त्यामुळे त्याची खिल्ली तुम्ही अजिबात उडवू नका. नियम मात्र मोडू नका, अन्यथा उलट परिणामसुद्धा होऊ शकतात. ज्याप्रमाणे पूजा करण्याचा नियम आहे की जर आपण चुकीची पूजा केली तर त्या उपासनेला आपल्याला फळ मिळत नसतं. पण तोच नियम इथंही लागू होतो. जर तुम्हाला ते योग्यरित्या समजले नाही तर तुम्हाला परिणाम उलट दिसू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की मौनी अमावस्येला आपण हे पाऊल उचलावे का? मौनी अमावस्येला आपण हे पाऊल का उचलावे? या दिवसाचा उपयोग काय आहे? तर ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. सगळे चांगले आहेत. हा सर्व देवांचा दिवस आहे. जेव्हा चंद्र आकाशातून पूर्णपणे नाहीसा झाला तेव्हा आजूबाजूला पाहिल्यानंतर जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम मनुष्याच्या सप्तमनावरती होतो. म्हणून मित्रांनो, जेव्हा ही अमावस्या मोहिनी अमावस्या त्यावेळी आपले मन, शरीर आणि आत्मा हे सर्व एकत्र एका नव्याने दिशेने जाण्यासाठी तयार असतात. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा एकदा रोखलेल्या पैशाच्या प्रवाहाला गती देऊन जातो. जर आपण यावेळी हे उपाय केले तर ऊर्जा पुन्हा संतुलन होईल. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो अडथळा होतो तो म्हणजे आपल्यापेक्षा एखाद्याचे श्रेष्ठत्व, जर कोणाचा डोळा खराब असेल तर हा उपाय नक्की करून पहा. आता तुम्हाला हळकुंड घ्यावा लागेल. सध्या कोमट पाण्याने धुवा, मग एक हळकुंड घ्यावा लागेल. तो साध्या किंवा कोमट पाण्याने धुवा. मग तुम्हाला ते तुमच्या उजव्या हातात धरण्याची गरज आहे. त्यामुळे ते उजव्या हातात धरणे. आता मोठ्याने बोलण्याचा कोणताही मंत्र नाही. तुम्हाला ते फक्त लक्षात ठेवावे लागेल की अशा प्रकारे हळद माझ्या पर्समध्ये राहिली तसे माझ्या आयुष्यातील पैशाची कमतरता संपायला हवी. स्थिर लक्ष्मी येऊ शकते, स्थिर समृद्धी येऊ आणि माझे जीवन पैशाशी भरले जावे. खऱ्या विश्वासाने आणि माझ्या मनात आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की जर माझ्याकडे पैसे असतील तर मी लोकांना मदत करण्यासाठी देखील गुंतवेन. म्हणजे तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर तुमची जितकी ताकद असेल तितकी भविष्यामध्ये गरिबाला दानही करेल, मी लोकांना मदत करेन, मी प्राण्यांनाही मदत करेन, मी परोपकारांची कामं सुद्धा करेन अशी भावना देखील ठेवली पाहिजे. कारण मनाची भावना ही खरी आहे. निसर्गाला कसे कळेल की तुम्ही लोभातून बोलत आहात किंवा भविष्यात त्या पैशाचा वापरही कराल तर इथे काम मिळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की दाखवू नका, कोणाला कोणताही आवाज करू नका. आता हळदीचे ते भांडे तुमच्या पर्सच्या भागामध्ये शांतपणे ठेवा. तुम्ही जिथे नोटा ठेवतात तिथे ठेवा. याचा अर्थ असा की कुठेही जाणे असं होत नाही. तुमचे पैसे तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवा. जवळ नाणे ठेवू नका, कार्डच्या मध्ये ठेवू नका. एका सरळ अक्षराने तुम्हाला हळदीची ती गाठ ठेवावी लागेल आणि नंतर तुम्ही तुमची पर्स बंद करावी लागेल. त्याबद्दल तुम्ही कुठलीही चर्चा करू नका. जर तुम्ही हळद मौनी अमावस्येच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये जर ठेवली तर तुम्ही एकाच वेळी 3 गोष्टी घडतात. खूप काळजीपूर्वक ऐका. पहिली गोष्ट जी आहे की तू करतेस ती म्हणजे तुझ्या पैशाच्या जागी बसवणे. म्हणजे जेव्हा तुम्ही ती हळद तुमच्या नोटांसह ठेवता तेव्हा गुरुकृपेचा वर्षाव होऊ लागतात. तिथूनच पैसा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मौनामुळे तुमची इच्छा जागृत मनामध्ये पोहोचवता येते. जसे की जेव्हा आपण आपल्या मनात काहीतरी बोलतो तेव्हा ते लगेच आपल्याला सप्तमनापर्यंत पोहोचवते आणि आमचे काम ओरडून किंवा आवाज उठूनही केले जात नाही. जितके ते शांतीच्या भावनेने देवाशी संबंधित जोडून केले जाते तितके. तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्येची शून्य ऊर्जा ही इच्छा अनेक पटींनी वाढत असते. म्हणजेच काय तर अमावस्येच्या दिवशी कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. कारण मौनी अमावस्या आहे म्हणजे ती खूप मोठी अमावस्या आहे. जर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी
असे जर तुम्हाला वाटत असेल तर म्हणून या उपायानंतर लोक म्हणतात की अचानक कामं कसे काय सुरू झालेले आहेत, तुमच्याकडे पैसे येऊ लागले, तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. पण सावधगिरी बाळगा. ही लॉटरी नाही, पैसा मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. ज्याला ते मिळतं त्याला आयुष्यभर सर्व काही मिळतं. आता तुम्ही फक्त काळजी घ्या की तुम्हाला नियमाचे देखील काय पालन करावे लागेल. मी तुम्हाला 5 नियम सांगणार आहे. एक करून एक मौनी अमावस्येच्या दिवशी पर्समध्ये ठेवलेली हळद तुम्हाला किमान 41 दिवस बाहेर काढण्याची काहीही गरज नाही. तुम्ही एक किती 1459 हळदीचे भांडे पर्समध्ये ठेवले तर तुम्हाला पुढील 41 दिवस बाहेर काढण्याची गरज नाही. पर्स 41 दिवसाच्या आत कोणालाही दिली जाऊ नये. कोणाची थट्टा करू नका. तुम्हाला शौचालयामध्ये नेण्याची गरज नाही. त्याला अस्वच्छ ठिकाणी नेऊ नका. तिसरा नियम जो आहे की त्या पर्समध्ये कोणतीही फाटलेली नोट असू नये किंवा कचरा कागद नसावा. चौथा नियम जो आहे तो खूप गलिच्छ पर्स असू नये. तर एक साधी नवीन पर्स घेऊन हा उपाय तुम्ही नक्की करा. पर्स स्वच्छ केल्यानंतर हा उपाय करा. 5वा नियम असा आहे की हळदीच्या गाठी नसाव्यात. तो मोडता कामा नये, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही, ते तुमचं काम करणार नाही. हा इम्पॅक्ट फॅक्टर उपाय आहे जो अधिक चालत होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही गरजू लोकांना पिवळी डाळ किंवा पिवळे कपडे दान करू शकता. फोटो काढण्याची अजिबात गरज नाही. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याला वाईट करण्यासाठी एखाद्याला एका क्षणी पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी हा उपाय घेत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही. मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केवळ तुमची इच्छा पूर्ण होत असलेल्या लोकांना फळ देतो, जे आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी नाही कमवतात, त्यांना ते फळ देतो. आणि हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये इतका आनंद झाला होतो की खूप प्रभाव पडतो. त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतात आणि त्याचे काम अगदी सहजपणे होते. जे कठोर परिश्रमापासून फळ काढत नाही त्याच्यापुढे हा उपाय एकदम प्रभावी उपाय आहे. ज्यांना चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाही, त्यांना इतरांच्या हक्काची हत्या करून श्रीमंत व्हायचे नाही. अशा लोकांसाठी ही पद्धत प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळे जीवनामध्ये खूप बदल घडून आणू शकतात. तुम्हाला दिसत असेल की कामाचे नवे सर्व मार्ग खुले झालेले आहेत. अचानक एक जुना संपर्क उपयुक्त ठरला आहे. रखडलेले पैसे हळूहळू परत येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात पैशाची कमतरता भीती संपेल. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि तुम्ही ही संधी अनुभवू शकता आणि हा उपाय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. कारण बऱ्याच लोक कठोर परिश्रम करण्यामध्ये कुशल असतात, परंतु कठोर परिश्रम करून त्यांना काही मिळत नाही. त्यामुळे हा सर्व ऊर्जा असंतुलनाचा खेळ आहे. आणि मौनी अमावस्येच्या दिवशी अशी ही वेळ असते जेव्हा एक लहानसे योग्य पाऊल संपूर्ण वर्षाची कथा बदलू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.